जोश दाखवा. आय एम अ डिस्को डान्सर. आम्ही इकडे करू बोल सगळं ते. वाई में वाई वाई में वाई 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 में वाई. सकाळचे 7:30 वाजले. सो आता आम्ही मॅगी बनवायची तयारी चालू आहे. शुभम टुले फूक फूक मारून छातीतली हवा गेली, पण तरी ती काय आग लागाना झाली. आशुतोष आग लावायचा प्रयत्न करत आहे दोघं पण. आकाश शेट नुसतं उभं राहिलेत निवांत आयुषमध्ये. हे अजून आतमध्ये आमच्या टेंटमध्ये झोपलेले आहेत आळशी. मित्रमंडळानं सांगा आता काय करायचं आम्ही. आता मॅगीची तयारी चालू आहे. तुम्ही पण येऊ शकता मॅगी घ्यायला. 2 मिनिटात आता गरम गरम पाणी. चला आता आमची आवरावर चाललेली आहे. हे बघा आवरावर चालली आहे आणि इकडे मस्त मॅगी शिजते. काय चाललं पोरांनो, का करत राहत? किरण माझं पण व्हिडिओ आता मॅगी वाटप चालू झाली. तर मित्रांनो आम्ही आज मॅगी बनवलेली आहे हरिश्चंद्र गडावरती. तर आता आम्ही मॅगी खाणार आहे. पण करतो आता आमचे सगळे मित्र परिवार मॅगी खायच्या ह्याच्यात मग्न आहे. आता बघा किरण शेट गोपाळ बघा एकटीच सेपरेट बसलेले आणि हे भूषण शेट दिसले यांना मीठ कमी पडते तर हे काय पण टाकून खाते ते. तर हे विनायक दादा शेंडुरे, ओम दादा आंधळे योमंच खेड हवेली तालुका, शुभम दादा टुले सरकार, आशुतोष दादा चिले आणि हे सगळ्यात मेन आमचे. हा आणि हे बोराटे. हे बघा कारवी फुलं, ओरिजिनल कारवी फुलं. चला या रे पोरांनो पटकन. आम्ही आता कारवीचे फुलं बघत बघत चाललो आहे. अनेक दिवसापासून चाललेला प्लॅन आज सक्सेसफुल झाला आहे. कारवीची फुलं ही दरवर्षी येतात, पण अपोवा आहे 7 वर्षांनी येतात. पण फुलं भारी काही म्हणा. हा बघा सिद्धू बोराटे पहिले 2 ट्रेक केले, 2 वेळेस लागली पण मजा आली. थोडा सकाळी जरा ट्रेन मध्येच गारटला होता हा माणूस. हे दे का. चला आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. आता नंबर आता आम्ही शिव मंदिराचे आलोय. सगळे उघड पंपू कशी आहे मंडळी. आणि आता आम्ही चाललोय. विशेष गोष्ट आहे
इथे 4 स्तंभ होते. जसे जसे युग येत जातात तस तसं ते एक एक पडत जातं. आता कलियुग आहे आणि 4था स्तंभ पण जवळजवळ पडत आला असं आम्ही इतिहासामध्ये ऐकलेलं आहे. अशी आख्यायिका आहे. आता ते काय खरं आहे काय नाही माहीत नाही, पण असं पूर्ण पाण्यात हे मंदिर आहे. खूप भारी बघायला आहे. ही आहे पुष्करणी. ते शेजारचं मंदिर. चला आता सगळे आवरून निघालेले. पोरांचं फोटोशूट चालू आहे. गिंबल वगैरे लावायची तयारी चालू आहे. नागेश बसलेले हे किरण, शुभम दादा, भूषण दादा, सिद्धू दादा बोराटी मंच. बिना भी क्या जीना ओ साथी रे. आता बराचसा भाग उतरलेलो आहे आम्ही आणि आता पोहायचा प्लॅन करतोय. आता बघू बाकीचे पोरं काय म्हणतात. आणि काही मंडळी बसल्यात फक्त. मंडळी कसं नसतं बघा. शेंडे पुढं आता मुळशीमध्ये जाऊन फुलं विकणारे ओम शेट आंधळे. बघा आता इथून पुढचा आमचा ट्रेक. थकलेली माणसं आमची. उतरता उतरता आता जेवायचं नियोजन प्लस पाणी. हा असा निसर्ग. लिंबू सरबत प्यायला. तिकडे पण चालले तिकडे जायचं आपल्याला. गाडी पार्किंगकडे. फायनली आम्ही खाली पोहोचलेलो आहे. पाय मुरगळलेला आहे. जाम दुखत आहे. असं वाटलं होतं कधी पोहोचेल खाली. थकलंय, लय भूक पण लागली. बघू आता पुढे काय होतं. लय थकलंय, लय भूक लागली. आता हायवेला जाईपर्यंत काय हॉटेल नाही. नारायणगावला एका ठिकाणी जेवायला थांबलोय. खूप भूक लागली. बघा स्वामी पिवरवे सगळे मंडळी खूप दमलेले. आता मस्तपैकी जेवण करू. नाही म्हणजे कोणीतरी काय बोललं तर फक्त एवढं भूषणचे थोडे आजारी बाकी सगळे. हा तुम्ही आपा उचला रे. तुम्ही आपा उचला. मला काय झालंच नाही तर आपा उचलून का पाहिजे. जेवते ते काहीच कळत नाही आम्हाला.
त्याला सगळ्यात जास्त भूक लागली त्याला. याच ठिकाणी जेवण चालू झालं. वैभूषणला ट्रिप आहे तुझी. मी बोललो ना आपण जेवू दे मला कळलं आता. मित्रांनो, अशा तऱ्हेने आम्ही खुशीमध्ये आलेलो आहे. रात्रीचे 8 वाजलेले आहे आणि आमची ट्रिप सक्सेसफुल कंप्लीट झालेली आहे. भेटूया आता नवीन ब्लॉग. बाय बाय.